आपण बनवतोय हेल्दी मिलेट उपमा. याला आपण बाजरीची जी इडली केली होती ना, त्याची तुम्हाला रेसिपी मी शेअर केलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकते. पूर्ण याची रेसिपी तुम्ही बघू शकता. मिलेट इडली, मिलेट डोसा एकाच पिठापासून बनवलेलं पीठ म्हणजे आंबवलेलं पीठ. बाजरी भिजत घालून जसं आपण इडलीचं पीठ आंबवतो ना तांदळाच्या आणि डाळीचं, तसंच ह्या पिठाची रीतसर जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या त्या दिलेल्या लिंकवरती डिस्क्रिप्शनच्या पूर्णतः तो व्हिडिओ बघू शकता. प्रत्येक एकूण एक आपण त्यात माहिती दिली आहे. आता मी पॅनमध्ये तेल घातलं आहे 2 चमचे. हे पण हेल्दी तेल आहे. तुम्हाला तेलाची जर लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल. तेल गरम होतं आहे. आता त्यामध्ये मी घालते आहे हिंग. हिंग हे तुमच्या आवडीप्रमाणे घाला. चहाने घालणार बरं, मस्करी करते आहे. ॲक्च्युली सकाळची वेळ आहे आणि हा हेल्दी ब्रेकफास्ट मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी बनवते आहे. आणि मला नवनवीन असा अट्टास असतो की तिला हेल्दी काय खाऊ घालू आणि तुम्हालासुद्धा. आता मी ह्यामध्ये हिंग घातलं आहे. हिंग घातल्यानंतर यामध्ये मी मोहरी घालेल. अगदी बारीक, जाडवाली नाही, बारीक. तुम्ही काय म्हणताला, राई, मोहरी घातली. चहा पिणं चाललंच आहे माझं. ॲक्च्युली काय आहे, थोडं एनर्जेटिक वाटतं. खूपदा म्हणते सोडावा, पण नाही सोडल्या चालला. पण तो गुळाचा चहा आहे. गुळाचा चहा छान लागतो हिवाळ्यामध्ये. मध्ये मध्ये माझी मस्करी सुरू असते. तुम्हाला आवडत असेल तर सांगा, नसेल आवडत तर कमेंट करून मला सांगा. आता मोहरी तळतळती आहे तोपर्यंत आपण काय काय साहित्य घेतलं आहे. जी बाजरीची इडली आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आपण छान छोटे छोटे, आणि त्यामध्ये मी कुस्करून घेतली आहे 2-3 त्याच इडल्या. त्याचा अगदी चुरा करून घेतला आहे असा बारीक रवा. त्यामध्ये कढीपत्ता, गोडेनीम घालते आहे. गोडेनीम छान तळतळलं की माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये हा कोथिंबीर तुम्हाला नक्की दिसेल. कोथिंबीर तेलामध्ये घालण्याचं कारण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत राहते की त्याचा अर्क तेलामध्ये उतरतो आणि क्रिस्पीनेस येतो ना त्या कोथिंबीरीचा. अगदी मुलांच्या तोंडामध्ये जो कोथिंबीर लागला ना तो खात नाहीत ते. त्याच्यामुळे हा क्रिस्पीनेस जो त्यांना क्रंची असं जे लागतं ना ते आवडीने कोथिंबीर पण खाऊन घेतील बरं. आणि यामध्ये मी चॉप ओनियन घातलं आहे, कांदा अगदी बारीक बारीक चिरलेला कांदा, खूप बारीक पण नाही, मीडियम आकाराचा. आणि खूप अप्रतिम ही तुम्हाला ना सकाळची न्याहारी मिळेल बरं. आता हळद घातली आहे. हळद बऱ्यापैकी 1 चमचा घातली, भरून 1 चमचा. आणि माझं आवडतं इन्ग्रेडियंट, तुम्ही जर माझे सबस्क्रायबर व्हाल ना तर तुम्हाला माझं आवडतं इन्ग्रेडियंट दिसेलच, चाट मसाला. चाट मसाला मी हा वरून भरभरती आहे. अगदी चवीचाच लागतो हा, खूप चवीचा. वर्ण कोथिंबीर घालून देते आहे त्याच्या थोडीफार. ती का तर ती आपल्या तेलामध्ये पण ती परतल्या जाईल. वर्ण नाही घालायची आहे मला, डिश झाल्यावरती नाही घालणार मी. वाटलं तर घालावी, नाही तर राहू द्यावी, जसं तुम्हाला. यामध्ये तुम्हाला अजून हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये प्रत्येक या सीझनल हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या आहेत ना त्यासुद्धा घालू शकता. मटार झाली, गाजर झाले, म्हणजे इतके सुंदर लागतात ना. बीट झालं. अगदी सुपर हेल्दी करायची असेल ना डिश तर तुम्ही तुमच्या आवडीच्या यामध्ये भाज्या घालू शकता. खूप चवीची आणि अप्रतिम होणारी ही डिश आहे. मीठ घातलं आहे, तिखट घातलं आहे लालसर. आणि आता वरून अगदी क्विक, झटपट लवकर होणारी अशी ही रेसिपी. हे बघा, ही 3 इडल्या मी चुरून घेतल्या होत्या, त्यासुद्धा टाकल्या. त्या टाकण्याचं कारण आपला हा उपमा अप्रतिम, त्यावरती येणारे ते छोटे छोटे तुकडे, जिथे लिटिल बाईट्स जे आहेत ना, हेल्दी बाईट, ते इतके सुंदर लागतात ना की काय सांगू तुम्हाला, अप्रतिम.
तुम्ही एकदा ही डिश करून बघा. परत ते वेळेस तुम्हाला वाटेल थोडं ड्राय झालं आहे का, ऑब्वियस आहे. ही बाजरी किंवा ज्वारी ही ड्राय. आता भाकरी करतानासुद्धा त्यावरती पाण्याचं आपल्याला हे द्यावं लागतं, तरच तिला मऊसूतपणा येतो. यावरही आपण पाण्याचं थोडंसं वरून छान पाणी घालणार आहोत. आणि तुम्ही ही बघाल थोड्या वेळाने. आताची जी कंडिशन दिसते ती खूप ड्राय वाटते. करते त्याला गरम आणि थोडं मध्यम आचेवरती करायचं, खूप हाय फ्लेमवरती करायचं नाही. तुम्ही एकदा तुमच्या मुलांना हे टिफिनमध्ये देऊन बघा. अगदी झटपट बनणारा हा ब्रेकफास्ट आहे, खूप झटपट. अगदी तुमचा वेळ वाचेल असा. आदल्या दिवशी पॉटमध्ये इडल्या करून ठेवायच्या. आता वरनं थोडंसं तेल घालती आहे आणि त्यावरची एक ट्रिक बघा माझी, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. यामध्ये मी ब्लॅक पेपर घालती आहे. ब्लॅक पेपर मुलांना नक्की आवडीने खाऊ घाला. मुलांना जे आजारपणातून जातात ना, सर्दी, खोकला, कफ, ब्लॅक पेपर, काळे मिरे पावडरनी ना मुलांची ह्युमिनिटी खूप वाढते. त्यामुळे तसं आपण खायला देऊ शकत नाही, पण डिशमध्ये नक्की घालायचं. आता बघा वरनं मी पाणी घालती आहे, याला छान मॉइश्चर येण्याकरता. आणि याचा रंग पण बदलेल, क्वचितच दिसेल तुम्हाला. आणि ही ना इडली आंबटसर लागते खूप खायला, कारण की बाजरी ही आंबट फर्मेंट केल्यावरती त्याचं पीठ ना आंबट होतं. त्याला जेव्हा आपण आंबवायला ठेवतो ना त्यावेळेला ते आंबट होतं. त्याला जास्त वेळ बाहेर ठेवू नका आणि फ्रीजमध्ये त्याला ठेवा, पण मीठ न घालता. याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल ना तर तुम्ही नक्कीच एकदा पूर्णतः स्किप न करता हा माझा लॉंग व्हिडिओ इडली डोसाचं जे बॅटर मी बनवलं आहे आणि कशा प्रकारे मी डोसा परतलेला आहे, कसं मी केलेलं आहे, ही जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही माझा त्या लिंकवरती जाऊन पुन्हा तेच सांगते आहे, लिंकवर जाऊन तुम्ही माझा तो व्हिडिओ बघा. आणि माझ्याच आता टिफिन सिरीज सुरू झाली आहे. मी हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या ब्रेकफास्ट टिफिन सिरीज सुरू करते आहे. मॉर्निंगचा ब्रेकफास्ट, लंच पण राहील आणि झटपट होणारं डिनरसुद्धा. बघा अप्रतिम दिसेल. आता मी याला पुन्हा परतून घेते आहे. मस्त परतल्या चाललं आहे माझं. वा, काय सुगंध येतो आहे ना, खूप छान. माझ्या मुलीनी ना याला नक्की आवडीने खाणार आहे. मी बघा तोडून दाखवते, मऊसूत झाली आहे, अगदी मऊ. आणि तुम्ही नक्की ही डिश करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठल्या डिशेस हव्या आहेत. त्या मी तुम्हाला सगळ्या डिशेस देईल. तुम्ही फक्त मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला काय हवं आहे. तुमच्या मुलांसाठी, तुमच्या नवरोबांसाठी, तुमच्या घरच्या ज्या काही संध्याकाळचा प्रश्न सोडवायचा असेल जेवणाचा, त्यासुद्धा. आता हा माझा मायक्रोवेबल पॉट आहे, यामध्ये मी भरून घेते. म्हणजे हवं असल्यास ना कुणाला, मुलीचं टिफिन बरोबर ना मी सगळ्यांचा विचार करते बरं. पण काय असतं ना, ते म्हणतात ना, आपल्या मुलांना जे आवडतं आपण आवडीने करतो आणि नाव त्यांचं आणि गाव आपलं, हो की नाही? तसंच आहे. चला बाय.